चमकदार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण कोलंबी भात बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 25 कोलंबी घेतली आहे, 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे, ते अर्ध्या तासासाठी मी भिजत घालणार आहे। त्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे, 1 चमचा शाही बिर्याणी मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद, अद्रक लसूणची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, लिंबू आणि तेल। सगळ्यात आधी आपण कोलंबीला मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून घेणार आहोत। आता हे आपल्याला 10 मिनिटांसाठी लावून ठेवायचं आहे। आता मी गॅसवर पातेली ठेवली आहे, त्यात आपण 1 ते 1.5 पळी तेल घालून घेऊया। बघा 1.5 पळी मी घातलंय। आता तेल तापलेलं आहे, त्याच्यात मी 1 तमालपत्र घालून घेते। मग अशी मी हे साहित्य सांगताना सांगायला विसरली होते। आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा साधारण ब्राऊन झालाय। आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया। 1 चमचा टाकली आहे मी। आता ही परतून घेऊया। आता मी याच्यावर पाव चमचा हळद घालणार आहे। आता कांद्यावरच मी भरपूरशी कोथिंबीर घालणार आहे। अशी कांद्यावर कोथिंबीर परतून घेतली की एकदम जबरदस्त वास छान येतो, चव चांगली लागते। कोथिंबीर परतून घेतली आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। आता ह्याच्यावरच मी 1 चमचा मीठ घालणार आहे, म्हणजे एका वाटीला 1 चमचा मीठ बरोबर होणार। आता हा टोमॅटो आपण 2 मिनिटं जरा शिजू द्यायचा आहे। टोमॅटो शिजलेला आहे। आता आपण याच्यावर मसाले घालून घेऊया। हा मालवणी मसाला आहे। तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही जो जेवणासाठी वापरता तो मसाला घातला तरी चालेल। आता चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी परतून घेऊया 2 मिनिटांसाठी। आता आपण ह्याच्यावर तांदूळ परतून घेऊया। हे मी अर्ध्या तासासाठी भिजत घातले होते। आता मी 2 मिनिटं परतून घेते। तांदूळ परतून घेतले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी शाही बिर्याणी मसाला घालते 1 चमचा। तुम्हाला जो आवडेल तो बिर्याणी मसाला तुम्ही घातला तरी चालेल। मी इथे शाही बिर्याणी मसाला घातलाय। आता मी बाजूला 1.5 वाटी पाणी गरम करून घेतलंय, ते मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे। एका वाटीला 1.5 वाटी पाणी घेतलंय। आता आपण ह्याला थोडी उकळी आणूया। हे बघा आता उकळी आली आहे। आता मी याला झाकण लावते कुकरला आणि याला 3 शिट्या काढणार आहे। आता 3 शिट्या होऊन गेल्या। आता आपण कुकर उघडूया। तर हात मोकळा करून घेऊया। वाव, मस्त वास येतो। आता आपण हा प्लेट मध्ये काढून घेऊया। आपला कोलंबी भात तयार झाला आहे। मी त्याच्यावर कोथिंबीर घालून घेते। बघा किती मस्त दिसतोय। लज्जतदार झणझणीत असा आपला कोलंबी भात तयार झाला आहे।
तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कसा झालाय ते कमेंट्स मध्ये सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।